माझे मित्र मला म्हणे तू 9 वाजे लोक आवरून ठेव, आपल्याला जायचंय म्हणे फिरायला. मित्र म्हणला ना आपण कधी निघालो असं कधी होणारच लांब जायचं होतं म्हणलं, गाडींची हवा चेक करून घेऊ. त्याच्यात हवा चेक करता करता त्याच्या हाताला लागलं भाऊ काहीतरी. मग 3 गाड्यावर आम्ही 7 जण निघालो भाऊ नारे नारे करी. तर भरून घेतली होती पण म्हणलं चला पेट्रोल बी टाकून घेऊ, कसं आहे लांबच्या प्रवासाला वापिस ताण नको. आमच्या गाडीचा ड्रायव्हर जरा फास्ट असल्यामुळे आम्ही सगळ्यात पुढे आलो होतो. त्यांना आपल्यापर्यंत येऊस तर थोडा वेळ लागला, तोपर्यंत गुल्फी तरी खाऊन घेऊ म्हणलं. 20 रुपये खर्च केला दोघाला. अच्छा, गरम झाडायला लागू लागू पोरं लय गरम झाले होते. ते म्हणे आता उसाचं थंड रस पिऊन थंड हो म्हणे. थोडं उन्हाच्या कडाक्यात उन्हाच्या झाडायला लागू लागू एकदाच आलो मंदिरामध्ये. म्हणलं चला आता एकदा देवीचं दर्शन घेऊन टाकू, म्हणजे कसं ताण नको. दर्शन झाल्यानंतर असं कळलं की जेवायची पण सोय आहे. म्हणलं चला एकदा जेवण करून घेऊ. आता प्रसादामध्ये शिरा भात आमटी आणि भाकरी होती बाजरीची. मग काय घरच्या सारखं जेवण असल्यावर माणूस दम खाऊन आणतंय. म्हणलं चला आता होऊन द्या घरच्या सारखं जेवण आहे. जेवण झालं, बाहेर आलो, इथं चालू होतं पोरांचं फोटो काढायचं काम. मग इथं फोटो झाले होते म्हणून मी बसलो होतो डायरेक्ट झाडाखाली निवांत. पोरांचे एकीकडे फोटो चालू होते आणि यांचं एकीकडेच एन्जॉय चालू होतं. म्हणलं बाद झाला तुमचं एन्जॉय, आपने को और बहुत दूर जाने का है. मग काय एकदाच घेतलं ते मनावर. म्हणलं बरं झालं चला. देवीचं दर्शन झाल्यावरती आम्ही आलो होतो पुढच्या लोकेशनला, ते म्हणजे कानिफनाथाची मढी. म्हणलं चला आता इथलचं एकदा दर्शन घेऊन टाकू, मग वापिस पुढच्या लोकेशनला. इथं कानिफनाथाच्या मंदिराजवळ हत्ती, तिथं आलो, इथं भलती गर्दी होती. म्हणलं चला आपला काय नंबर मागा लागायची दिसत नाही, चला मारा कल्टी इथून. फोटो आणि व्हिडिओच्या नादात मीच मागं राहिलो होतो, बाकी सगळे येऊन बसले होते पुढं. म्हणलं चला आता इथून 5-6 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानमध्ये. इथं एकदम घाटाघोटाचा रस्ता होता, गाडीचं पळवायला तर ड्रायव्हर एकदम भयान होता ना, विचारूच नका. नुसता वाकडा तिकडा वाकडा तिकडा. काय एकदाच मंदिरात आलो होतो, म्हणलं चला इथलचं पण एकदा दर्शन घेऊन टाकू, म्हणजे कसं ताण नको. मग दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच निघलो. म्हणलं चला आता वापिस आल्या रस्त्याने घरी. पहिले चढायचा रस्ता होता, आता इथपर्यंत आलेलेच ना, तर तेवढं कमेंट तरी करून जा राव, म्हणजे कसं माझ्या जीवाला दर्शिक बरं वाटतंय आणि तुम्हाला